दोन अंकी संघपाल मात्र मैदानामध्ये जातात. आपल्या गावाचं ज्याने नाव रोशन केलं, कसबा या गावाचं खरोखर ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर कसबा हा गाव आणि या गावचे खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळत असलेले पाहायला मिळतात. खरोखरच अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात, बॉलिंग करतात. मी लास्ट टाइम मला वाटतं निवडमध्ये मॅच होते, आत्ताच मला वाटतं 31-1ला, तर त्यावेळी हा संघ मात्र तिथे खेळण्यासाठी आला होता आणि खरोखरच मला वाटतं क्वार्टर फायनल हा संघ हारला होता आणि तोच संघ मात्र मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. चांगला खेळ मात्र दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही हार्ड हिटर आहेत कसबा संघाची आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या मोमेंटला मात्र संघाचा नक्षा बदलू शकतात तेवढी क्षमता, थोडी धीरा, थोडी कुवत मात्र आहे आणि संघपाल येतो मात्र स्ट्रायकिंग सज्ज होईल, मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी मात्र सज्ज होते. त्याचप्रमाणे गोलंदाज ट्रॅकवर मात्र सज्ज होते. गोलंदाज एक नामवंत गोलंदाज हा सुद्धा पनवेल नगरीमध्ये एक नावच दिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक कोटीनं पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. सामन्याची सुरुवात पंचाच्या डावीकडून संघपाल फेस करून पहिला चेंडू, संघ फुलटा चेंडू दिला, फिरकावून चेंडू हवेमध्ये आहे आणि ते झेल होईल का पाहायचंय. कनेक्ट होतोय चेंडू आणि झेल मारतो सुटतोय आणि चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा बाहेर. बॅट्समॅनच्या बॅटमध्ये संघपालच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचं स्वागत मात्र चौकारानं झालं नाही. धावसंघाकडून पोहोचले 4 आकड्यावरती. ते मैदान गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. धावसंघ झाले 4. संघपालच्या बॅटमधून मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला 4 धावेसाठी. संघाचा पुन्हा एकदा संघाच्या बॅटमध्ये आले, बॅटमध्ये आले, फटका जातो पण विकेटच्या डोक्यावरून बाजूच्या बाहेर 6 धावा. अरे वाकड्या तिकडे पाटीलचा हिरवागार पाळा, अरे वाकड्या तिकडे पाटीलचा हिरवागार पाळा. दूर जर मारेगा षटकार मगर झुकेगा साला, और दूर जर मारेगा षटकार मगर झुकेगा साला. संघाच्या बॅट मध्ये आणखी एक अफलातून स्ट्रोक मध्ये विकेटच्या डोक्यावरून पाहायला मिळाला. चेंडू गेला 6 धावासाठी. पहिल्या चेंडूचा स्वागत मात्र चौकारानं, दुसऱ्या चेंडूचं स्वागत मात्र षटकारानं. धावसंघावर पोहोचला कसबा संघाच्या 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो संघपालसाठी. मोठा प्रहार गॅप मधून चेंडू जातो मिडत बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. 14 धावसंख्या झालं. 3 चेंडू ची सांगता होते. 3 चेंडूमध्ये धावसंख्या झाल्या होत्या 14. संघपालच्या बॅट मध्ये अफलातून स्ट्रोक मात्र पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला वेकावून दिला 4 धावेसाठी. पुन्हा एकदा संघपाल स्ट्रायकिंगला सज्ज होते. पंच लावून खेळायचा प्रयत्न, चेंडू आहे हवेमध्ये, दिला लाफा आणि चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. चौकार षटकारांची मात्र इथं आतषबाजी पाहायला मिळते. धावसंघाने पोहोचतो विदाउट लॉस 18 आकड्यावरती. 4 चेंडू आणखी 18 धावा. आकाशामध्ये सूर्य तळपते आपण पाहतो, त्याचप्रमाणे इथे मात्र बॅटिंग तळपते संघपालची कसबा या संघाकडून. संघपालला रोखण्यासाठी इथे मात्र गोलंदाजाला मात्र अक्षयला यश येईल का, अक्षय स्टॉप करेल का. इथे मात्र आपण पाहतो पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पुरेपूर फायदा घेताना संघपाल आपल्याला पाहायला मिळते. 9 षटकांना सज्ज होतो म्हणजे पवन कदम. इथे मात्र 27 नंबर जर्सी, 27 नंबर जर्सी एक चिल्ड्रन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो. प्लीज त्या मैदानाच्या बाहेर घेऊन जायचं. मोठा स्ट्रोक आला बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावेसाठी. अफलातून स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. तुझे किसने कहा तो अंजन बनकर आया कर, इस गांव में तो मेहमान बनकर आया कर. और तुझे किसने कहा तो अंजन बनकर आया कर, इस गांव में तो मेहमान बनकर आया कर. एक तुझी तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, ये तंतनात है तेरी. और तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर, और तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर, अरे तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर. अरे राजा जैसी बॅटिंग इस मैदान पर आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे संघपालची का बॅटिंग मात्र चौकार षटकाराची आतषबाजी आणि कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. बॅट्समनच्या बॅटमधून आणखी एक अप्रतिम स्ट्रोक निघालाय आणि संघपालने दाखवून धाव संख्या झाल्या 28 आकडे होते. एका षटका अखेरीस धाव संख्या कुठली आहे त्या 28 अक्षयला. आणि आता वैयक्तिक कोट्यानं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवर कोणता गोलंदाज सज्ज होतो हे मात्र पाहावं लागेल.
वैयक्तिक कोट्याला पहिल्या संघासाठी मात्र दुसऱ्या षटक घेऊन अजित कमबॅक करेल का? कारण की खरोखरच 28 धावा धावफलकावर लागलाय. केबीसीचे कसबा संघ रत्नागिरी जिल्ह्यातील बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्या कसबा संघामध्ये आपण जर पाहिलं तर संघपाल आहे, पवन आहे, आणखी त्यांचे संपूर्ण टीम. या टीमचा मात्र दबदबा अखंड महाराष्ट्रभर म्हटलं तरी काही हरकत नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी काही हरकत नाही. पवन कदम मात्र स्ट्रायकिंगला सज्ज होतो, अजित मात्र गोलंदाज ट्रॅकला सज्ज होतो. आता पवन सुद्धा दाखवून देईल का? मी सुद्धा कमी नाही. स्ट्रायकिंगला सज्ज होतो पवन. पहिला चेंडू आणि दिलाय पवनने हलक्या हाताने म्हटलं तरी काही हरकत नाही आणि चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा आणि चेंडू मात्र न घोषित करतात पंच आणि येणारा चेंडू मात्र फील्डसाठी असेल. पुरेपूर फायदा घेण्यासाठी पवन मात्र सज्ज होईल आणि पवन सुद्धा काही कमी नाही. हे दोन बॅट्समन मात्र खरोखरच ज्या कसबा गावचं नाव घेऊन रोशन केलं, ज्या गावाचा बोलबाला अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, ज्या टीमचा बोलबाला अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजत असतो, तो कसबाचा संघ मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू द्यायचं विनंती असेल आणि पुढील चेंडू मात्र फीट साठी असेल. पंचाने नो घोषित केला होता. चेंडूला नो घोषित केला होता पंचाने. आता अजित पाहिजे पुन्हा एकदा फ्रीचा बरोबर फायदा घेण्यासाठी पवन मात्र सज्ज असणार, ती मात्र शंका नाही. पंचाने डावी करून यावेळेस हलक्या हाताने केला चेंडू अलंब कार्पेट मध्ये जातो गॅप मध्ये, परंतु सिंगल स्टॉप केलं मात्र संघपालने. धावसंख्या पहिले 36 या आकड्यावरती कमबॅक केलं म्हटलं काय हरकत नाही, परंतु सिंगल ऑन स्कोर बोर्ड धावसंख्या पाहू शकते विदाउट लॉस 36 या आकड्यावरती केबीसीसी कसबा संघ खेळताना पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंगला सज्ज होतो तो म्हणजेच कसबा गावचा वंडर बॉय संघ फाल एक संघपाल नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. कसबा संघाचा अजित गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा. विकेट मोठा प्रहार, चेंडू जातो पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघाल्यात, हवाई सुंदरीला टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो. 6 धावा धावसंघावर पोहोचले 42 या आकड्यावरती. वैयक्तिक 34 धावावर खेळतो तो म्हणजे संघपाल. आता ज्या संघाचं मात्र आगमन आमच्या मैदानामध्ये झालंय तर खरोखरच जोरदार करबुड्या संघ या संघाचं आगमन या आमच्या मैदानाकडे झालंय. त्यांचं मनापासून स्वागत करतो मी रुपेश दाभोळकर. पुन्हा एकदा आपल्या भेटीला गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतो अजित. का बॅटिंग मात्र अफलातून बॅटिंगचं नजरेनं आपल्याला मात्र पाहायला मिळतो. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू कनेक्ट केलाय, लॉंग लेगला चेंडू जातो गॅप मध्ये सिंगल स्ट्रायकिंग घेतला. आता सज्ज होतो म्हणजे पवन. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती अफलातून बॅटिंगच्या नजरेनं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. जुन्नर कबड्डी संघाच्या 11 खेळाडूंचं मनापासून स्वागत. आयकॉन प्लेअर सूरज सुद्धा, कौशिक सुद्धा, सुशांत सुद्धा, सर्वांचं प्रेमीचं सुद्धा मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर मात्र सज्ज होतं. मोठा स्ट्रोक हवेमध्ये आकाशाला गवस निघालेला चेंडू इथं झेल होईल का? आणि झेल सुद्धा बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो सीमारेषा बाहेर. सगळ्यात पवनच्या बॅट मधून आणखी एक अफलातून स्ट्रोक आला आणि धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालं 47 या आकड्यावरती. मी सुद्धा कमी नाही आणि ते दाखवून दिलं पवनने सुद्धा संघ फाळला. धावसंख्या झाले 47 या आकड्यावरती. धावांचा पाऊस मात्र पडतो, चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो अजित. विकेट पवनच्या बॅट मध्ये विराट कोहली स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जातो पुन्हा एकदा 6 धावांसाठी. इथे फक्त चौकारणी षटकाराचीच आतषबाजी होतं. सिंगल डबल इथे घेतच नाही. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमक दाखवतात. दोन्ही बॅट्समन मात्र अफलातून बॅटिंग करतात आणि धावसंख्या झाले 53. 50 कंप्लीट. धावसंख्या झाले 53. कसबा या संघाचा विदाउट लॉस 53. 53 या आकड्यावरती. का बॅटिंगच्या नजरानं आपल्याला पाहायला मिळते. भर उन्हामध्ये स्पर्धेचं आयोजन कटिबद्ध निर्णयात्मक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं मान्यवर क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा पवन कदम आपल्या स्ट्रायकिंगला सज्ज होतात अजित.
अजितला कमबॅक करता येईल का, तरी 2 हार्ड हिटर मात्र समोर आपण खेळतात. मोठा स्ट्रोक आणि इथे झेल सुटतोय आणि चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा पवनच्या बाईट मध्ये आणखी एका फुलातून चौकार. धावसंघाचे पोचते 57 या आकड्यावरती. तू तो चमकता सितारा, तूने अपने दम क्रिकेट को सवारा है. तू तो चमकता सितारा, तूने अपने दम क्रिकेट को सवारा है. अरे दर्शकों के दिल में रखिए तस्वीर तेरी चाहत की. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. धावसंघावर पोचले 57 या आकड्यावरती. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाले केबीसीसी कसबा संघाच्या 57 या आकड्यावरती. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज सज्ज होईल हे मात्र पाहायचं. धावसंख्या झालं 57. संघपालने जर 3 षटकार मारले एका षटकामध्ये तर योगेश सावंत यांच्यावरून 500 रुपये कॅश प्राईज झाले. घेऊन जायचं नंतरला, पण 3 षटकार मारावे लागतील म्हणजे मैदानामध्ये आपल्याला. देवा आता 6 चेंडू आणि इथे 3 षटकार लावलेल का, मोठं समीकरण पाहायचं आपल्याला. पहिला चेंडू आला, षटकार आणि 2 चेंडू आणखी 2 षटकार मात्र इथे लागले तर 500 रुपये घेऊन जायचे. काय धावांचा पाऊस मात्र पडतोय या भर उन्हामध्ये. धावसंख्या झाली 63 या आकड्यावरती विदाउट लॉस. 63 धावसंख्या झाली. सलामीची जोडी मैदानामध्ये पदार्पण होत असताना 63 धावा आपल्याला ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 63 रन ऑन स्कोर बोर्ड केबीसीसी करतात. पुन्हा एकदा या बोले बिहाइंड द विकेट आणि चेंडू जातोय पाहायचं आपल्याला, परंतु मिळेल मात्र सिंगल धाव. स्ट्राईक मोठी होता आता पवनकडे येईल स्ट्रायकिंग एंडसाठी. पवन मात्र सज्ज होते. धावसंख्या जाऊन पोचते 64 या आकड्यावरती. अजून या षटकातील 4 चेंडू शेष असतील. पवन कदम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. संघपाल नॉन स्ट्रायकिंग एंडला आता सज्ज आहेत. सिंगल काढून दिले पवनला. आता पवन मात्र त्याचं काम करण्यासाठी मात्र सज्ज होईल. येणारा 4 चेंडूचा सामना असलेल्या 4 चेंडूवर मी किती आक्रमकता दाखवू शकतो माझ्या संघासाठी, आणखी धावपळ किती हलका ठेवू शकतो तो एक मनामध्ये निश्चय निर्धार घेऊन मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय पवन. मोठा स्टॉप पवनच्या बॅट मधून आलाय. काय पवन डोक्यावरून चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा. धावसंख्या झालाय 70 कंप्लीट. केबीसीसी कसबा संघाचा धावसंख्या विदाउट लॉस 17 रन ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहू शकता 70 धावा झाल्या ऑन स्कोर बोर्ड वरती. कसबा या संघाच्या मगाशीच म्हटलं होतं संगमेश्वर रत्नागिरी जिल्हा म्हणा, रायगड म्हणा, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा, अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला ते 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू आकाशाला गरज निघालात. चेंडू जातो 6 धावांसाठी. 76 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. फक्त आकाशाकडे बघा, असं समीकरणीकडे मात्र पाहायला मिळतंय. ढगात दिसतं बघा. आणि धावसंख्या 76 विदाउट लॉस. दोन्ही फायर होतं बॅट्समन मात्र. मी सुद्धा कमी नाही करून दाखवते मात्र. चौकार षटकारांच्या आतषबाजी मात्र पाहायला मिळते. धावसंख्या झाली 76. किती चेंडू बाकी आहे या षटकात? मला वाटतं 2 चेंडू अजून बाकी आहेत. 2 चेंडूवर आणखी 2 षटकार येतील का? पवनला सुद्धा कॅश प्राईज ते लागू होईल का विचारतोय. फक्त संघापासून 500 रुपये कॅश प्राईज. आणि आता आणखी या षटकातील 2 चेंडू मात्र बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज देवा. मोठा स्ट्रोक पवनच्या बॅट मध्ये आणि बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू जातोय 4 धावा. 80 कंप्लीट. 80 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. केबीसीसी कसबा या संघाच्या विदाउट लॉस 80 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होतात. स्ट्रायकिंगला सज्ज होते. चेंडू हवेमध्ये आहे परंतु मी माझं काम मात्र केलं. फलंदाजी तो बाद तंबूच्या आश्रयाला 3 षटका केले. धावसंख्या झाली 80 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या करायच्या आहेत 81. राऊंडनवाडी या संघाला
यापुढील होणारा सामना संगीत बॉईज हरदाखळे वर्सेस पवन स्पोर्ट्स काळुस्ते दोन्ही संघादरम्यान लढत होईल. तर जाऊ आपल्याला क्रिकेटच्या पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या जिंकण्यासाठी करायचे आपल्याला 81. 18 चेंडूमध्ये 81 धावा करायचे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दखल होते. आता गोलंदाजी ट्रॅक करतो पवन मानफ्रॉम कसबा संघाचा गोलंदाज सज्ज होतो. दोन्ही संघाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह खेळाडू असेल तर रावणवाडीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह खेळाडू मैदानामध्ये आला तर खूप कॉमेंट्री बॉक्स पेक्षा आला तर खूप बरं होईल. तर वैयक्तिक कोर्टातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो एक वंडर बॉय कसबा संघाचा पवन कदम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे सर्वांची जोडी मात्र मैदानामध्ये रावणवाडी या संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सवरची पाठवायची विनंती असेल. बॅट्समॅनचे नाव माहित नाही. पहिला चेंडू पाहायचा पवनचा पंचाच्या डावीकडून यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. पाहिजे ते झेल होईल का फलंदाज जो होतो बाद पहिलाच धक्का बसतो रावणवाडी या संघाच्या. एक विकेट मात्र तंबूच्या आसपास जाऊन बसते. नेक्स्ट बॅट्समॅन मात्र आता मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहावं लागेल. मित्रांनो आयुष्याच्या वळणावर संसाराचा राहणे गाडगत चालवत असताना संसाराचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हवासाठी म्हणजे विसाव्याचं ठिकाण आणि तेच विसाव्याचं ठिकाण म्हणजे आजच्या तरुणाच्या घरात म्हणजे ताईत म्हणजेच क्रिकेटचं मैदान. आणि याच क्रिकेटच्या मैदानामधून मी रुपेश दाभोळकर मुंबई खाटकोपर तुम्हा सर्वांचं पुणे शब्द मनापासून स्वागत करतोय आणि जातो पुन्हा एकदा क्रिकेटच्या ह्याच मैदानाकडे. समृद्ध बॉईज हरदाखळे वर्सेस पवन स्पोर्ट्स काळुस्ते या दोन्ही संघाचे संघनायक आणि कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं विनंती असेल आपल्याला. पहिला विकेट्स मात्र तंबूच्या आसपासला जाऊन आता नेक्स्ट बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये येतो. संघ थोडासा अडचणीमध्ये त्या अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला अभि मात्र बाद होऊन तंबूच्या आसपासला जाऊन बसला. नेक्स्ट बॅट्समॅन मात्र आता वैभव आणखी अक्षय सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पदार्पण होत असताना पवनचा पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहू शकतो. बॅट बॉलचा संपर्क नाही परंतु चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता होते. काही गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ऑलराऊंडर हा गोलंदाज ज्याने खरोखरच धावांचा पाऊस पाडला तोच पवन कदम मात्र मैदानामध्ये गोलंदाजी टाकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते पंचाच्या डावीकडून पवन. उलटा असं चेंडू ऑन साईडला परंतु डीपमध्ये खेळले लांबांच्या दरम्यान एक धाव सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते. ऑन स्कोरबोर्ड आपण पाहू शकता एकही आकड्यावरती तब्बल 81 धावा आपल्याला करायच्या आहेत. कसबा संघाला जिंकत असताना आपल्या 81 धावाचा मोठा डोंगर मात्र आपल्या समोर ठेवला आणि ते मात्र डोंगर पूर्ण करण्यासाठी आपल्याला चांगले मोठमोठे स्ट्रोक मात्र मैदानामध्ये खेळावे लागतील. जे पण बॅट्समॅन पाहिजे आपल्या संघासाठी मात्र किती धावा करू शकतो. संघ अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला मात्र पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र बॅट्समॅनच्या खांद्यावर आहे. त्या पद्धतीने बॅटिंग मात्र इथे होईल का. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवरती सज्ज होतो पवन आपल्या संघासाठी. पंचायत डावीकडून मोठं बॅट्समॅन पाहायचंय. बेकावून दिलाय जातो खेळण्याच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर चौकार बॅट्समॅन बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक दर्जेदार स्ट्रोक आणि चेंडू गेला सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा धावसंख्या 5 या आकड्यावरती. जर चौकार षटकारांची आतषबाजी जर झाली तर खरोखरच आपण हा सामना जिंकू शकतो. तरी पण आपण त्यासाठी मेहनत करावी लागेल मात्र मित्रांनो. मैदानामध्ये प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमता दाखवावी लागेल. चौकार षटकार मात्र मारावे लागतील कारण की 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये आपल्याला 81 धावा करायच्या. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवरती सज्ज होतो पवन. तास लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू जातो वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जाईल का पाहायचंय आणि इथे मात्र चेंडू जातो सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर. बॅट्समॅनच्या बॅट बघून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार मात्र पाहायला आपल्याला मिळाला. धावसंख्या जर पोहोचले 9 या आकड्यावरती. पण बॅट्समॅन अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय. या अगोदरचा चौकार मात्र लॉंग लेगच्या दरम्यान पाठवला होता. त्याच्यानंतरला लॉंग ऑफला एक चौकार अफलातून पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. अजूनही इथे मात्र संघर्ष करावा लागेल मित्रांनो. मैदानामध्ये छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडच मात्र निर्माण करू शकते. आत्मविश्वास यशासाठी देऊ शकत नाही परंतु आत्मविश्वासा यश प्राप्त करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो. त्यासाठी आत्मविश्वास आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि यावेळेस पंचांचा चेंडू पंचाने सांगितलं हा चेंडू मात्र वाईट चेंडू
वाईट चेंडूचे सांगता होते धावसंख्या 1 वाढते धावसंख्या बनतो 10 या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सजवतो पवन मानफ्रॉम कसबा संघाचा एक नामवंत गोलंदाज आयकॉन प्लेअर ज्याला खरोखरच चौकार षटकारांच्या आतषबाजी मैदानामध्ये केली होती आणि तोच पवन मात्र गोलंदाज ट्रॅकवरती सजवतो यावेळेस ऑन साईडला डीपमध्ये खेळला आहे म्हणजे सिंगल परंतु दुसऱ्या धावाचा कॉल आहे पाहता पाहता ते दुसऱ्या धावामध्ये पूर्ण होते 2 धावा एक्स्ट्रा स्कोर करायला जोडले होते धावसंख्या वाढते धावसंख्या झाले 12 वाटते एका षटकाला सांगता होते धावसंख्या झाले एक विकेटच्या बदल्यामध्ये 12 वाटते आता विलंबित कोर्टातलं पहिल्या बॉलला विकेट नंतर 0 त्याच्यानंतर 1 4 4 नंतर वाईड आणि संगत बॉल हरदा खडे पवन स्पोर्ट्स काळुस्ते दोन्ही संघाच्या संगणकाने कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं स्कोर किती झालाय स्कोर झालाय आता 12 आकड्यावर धावसंख्या जर पोहोचले 12 आकड्यावरती आता वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाज टाकून दिसत होते गोलंदाज केबीसीचे कसबा संघाचा गोलंदाज कोण असेल पवन सांगू शकतो का पंकज एक धावांत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पंकज 90 नंबर जर्सी आपल्या संघासाठी किती धावा खर्च करू शकतो पण यावेळेस लाईन चांगले लोन चांगले संत गतीने चेंडू गेला विकेट कीपरच्या कलसमध्ये पहिला चेंडू मात्र निर्धार चेंडूचे सांगता होते पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सिद्ध होते गोलंदाज हलक्या हाताने खेळला दिशा दिली चेंडूला एक्स्ट्रा कव्हरकडे डीपमध्ये खेळला आहे सिंगल दोन कॉल आहे परंतु नाही एका धाव मात्र समाधान मानावं लागेल खरोखरच धावसंख्या झाली मात्र 13 या आकड्यावरती पण जिंकायचं जर असेल तर संघर्ष मात्र मित्रांनो मैदानामध्ये करावा लागेल त्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल इथे फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळते चेंजेस करताना पाहायला मिळते परंतु पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती असंच होतं गोलंदाज पंकज लेफ्ट बॅट्समन पंकज गोलंदाज ट्रॅकला सजवून फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न फिरकावून दिला चेंडू गॅपमध्ये आहे आणि ते झेल मात्र नक्कीच फलंदाज बाद दुसरा धक्का मात्र लागणार या संघाला पडतो फलंदाज बाद डकावच्या आश्रयाला जाऊन बसतो नेक्स्ट बॅट्समन लवकर मात्र मैदानामध्ये पाठवायचं या सामन्यावर मात्र जी पकड मात्र धरून ठेवली मात्र ते म्हणजेच कसबा या संघाने अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग सुद्धा केली त्याने त्याच्यानंतर गोलंदाजी सुद्धा सुंदर पद्धतीने चालले या मैदानामध्ये आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते आता आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो पाहावं लागेल आपल्याला संघ अडचणीमध्ये आहे मी टाकतो सोड कोणी नवीन बॅट्समन बॉलर कोण आहे पंकज मात्र पंकज आता गोलंदाज ट्रॅकवर जाईल मी बॅट्समन मात्र राईट हँड बॅट्समन पण बाहेर बोलतो मैदानामध्ये संघ हा अडचणीमध्ये ऑलरेडी आहे त्या संघाला पुढे घेऊन जायचं जर असेल ऑफ स्ट्रिकच्या थोडासा जास्तच बाहेर चेंडू आणि पंच आम्हाला खूप होतात की हा चेंडू मात्र धावसंख्या 1 वाढली धावसंख्या पुढे सरते धावसंख्या झाला 14 या आकड्यावरती आपल्या टोटल जिंकण्यासाठी 81 धावा करायच्या आहेत अजून आपल्याला 67 धावा करायच्या आहे जिंकण्यासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅट बॉल जातो कसं काय संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूचे सांगता येते पंकजचा पुन्हा एकदा पुढील चेंडू हा मात्र निर्धाव चेंडू पंचावन्न सांगतात हा वाईट चेंडू बॅट्समॅन चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट्समॅनला माहिती आहे चेंडू मात्र वाईट चेंडूचे सांगता येणार धावसंख्या पुढे 1 ने सरकते धावसंख्या पोहोचले 15 आकड्यावरती हा चेंडू मात्र नक्कीच त्यांचा वाईट घोषित करणार धावसंख्या झाल्या पोहोचल्या 16 आकड्यावरती पंकजची थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लेझी टाईप
इथे मात्र कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी मात्र मैदानामध्ये करावी लागेल. संघ मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊन पोचला पुढे आणि इथे मात्र कमबॅक केलं, थोडीशी अपील केली, परंतु अपील पंचाने फेटले. इथे LBWचा निर्णय मात्र दिला जाणार नाही, कारण की LBWचा निर्णय हा स्पर्धेमध्ये नाहीच आहे. एक ने धावसंघ पुढे सरकते, धावसंघ झाले 17. रामराजा संघ मात्र थोडा चाचपडत असं खेळताना पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू सांगता येते. 18 या आकड्यावरती फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये लावांच्या दरम्यान आणि ते झेल होईल का? आणि यस, फलंदाज बाद. आणखी एकदा का रावणवाडी संघाला तंबूच्या असलेल्या विकेट्स. धावसंख्या 3 विकेटच्या मैदानामध्ये 18. रावणवाडी संघ बलाढ्य संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. KBCC कसबा संघ धावसंख्या 81 प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले जिंकण्यासाठी आणि 3 विकेट्स मात्र तंबूच्या असलेल्या जाऊन बसलेत. त्यानंतर रामराजा संघाचा नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय. इथे हार्ड हिटर असे बॅट्समन पाहायला मिळत नाही, त्यासाठी मैदानामध्ये मेहनत करावी लागेल, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील मात्र मैदानामध्ये, कारण की प्रत्येक चेंडू आक्रमकता दाखवावी लागेल तरच आपला संघ मात्र जिंकेल. मित्रांनो, पाहता पाहता मोठे झाले सारी गेले तर बदलून गेली, छोटे छोटे आनंदीचे क्षण केव्हाच मात्र निघून गेले. अरे पाहता पाहता मोठे झाले सारी गेली तर बदलून गेले, छोटे छोटे आनंदीचे क्षण केव्हाच मात्र निघून गेले. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक होते सज्ज होते गोलंदाज. फुलटॉस चेंडू कव्हर्सला दिशा दिली, डीप मध्ये खेळणे, गॅप मध्ये चेंडू जाते, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी 2 रन बिटवीन त्या विकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी त्यांनी पुढे सरकते धावसंख्या पोहोचले 20 या आकड्यावरती. वाल संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉससाठी आहे. यापुढे होणारा सामना विनर संघ आणखी वहालचा संघ अशा दोन्ही संघावर लढत असेल. वेदांतर वहाल संघ आणखी चेंडू हवेमध्ये पाहिजे तर झेल होईल का? आणि कॅच फलंदाज बाद. नक्कीच यापुढे हा जो सामना होईल तो वाहन संघ आणि त्याचप्रमाणे KBCC कसबा अशा दोन्ही संघादरम्यान लढत असेल. वैयक्तिक क्रिकेटात पहिलं आणि संघासाठी मात्र 30 महत्त्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली रामनवाडी संघाच्या धावसंख्या झाल्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती. विकेट खेळण्याचा प्रहार केलाय मात्र जातोय लांब लेगच्या दरम्यान चेंडू, पण तो सिंगल पवन चेंडूला फील्ड केलाय आणि तो करायचा राहील विकेट किपरच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र 1-2 आता काय सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. लांब लेगच्या दरम्यान पवन गेला धावा चेंडूला फील्ड केलंय आणि यावेळी टॅप केला, सेंड पर्यंत कव्हर्स कडे जातो, डीप मध्ये खेळला म्हणजे सिंगल. इथे हा सामना जिंकायचा असेल तर ज्या पद्धतीने कसबा संघाने रनांचा पाऊस पडला त्या पद्धतीने मात्र तुम्हाला ते धावांचा पाऊस पाडावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये, तरच आपण हा सामना जिंकू शकतो. हलक्या हाताने खेळलाय, कव्हर्स कडे चेंडू जातो परंतु सिंगल. तिसरं षटक मात्र प्रगतपणा असताना चालू होत असतानाच तिसरं षटक आपण पाहायला मिळतंय. विकेट ह्या वेळेस पाहू शकतो लक्षपेक्षा थोडा जास्त बाहेर चेंडू आणि इथे मात्र KBCC कसबा संघ मात्र बिझी होते. दोन्ही संघाला मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरतो संघाला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी कमिटी बॉक्स पाशी यायचं आणि कॅप्टन यायचं इथे वाहायचं